सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 29 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 1ली ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास संपर्कासाठी 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। जिल्ह्यात आपत्ती निवारण कक्ष स्थापन। जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती काळात मदत व्हावी याकरता प्रशासनाने जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे। आपत्कालीन सेवा क्रमांक व स्थानिक यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा पोलीस नियंत्रण कक्ष, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा, जिल्हा शल्य चिकित्सक सातारा, महावितरण कंपनी यांच्या मार्फत नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यातील नागरिकांना मदत केली जाणार आहे। कराड येथे एनडीआरएफचे पथक दाखल। कराड येथे एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे। एनडीआरएफ पथकाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कराडचे उपअधिकारी अतुल मेत्रे यांनी स्वागत केले। या पथकामध्ये एकूण 25 व्यक्तींचा समावेश आहे। जलद आणि तत्काळ मदत पोहोचवणे तसेच शोध व बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी या पथकाचा उपयोग होणार आहे। कास बांधलेला रस्ता वाहतुकीसाठी बंद। सातारा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे कास धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे कास बांधलेला रस्ता वाहतुकीस बंद केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। सातारा मेडिकल कॉलेजच्या दारात कचराच कचरा, परिसराला अवकळा, खेड ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या प्रवेशद्वारावर प्रचंड कचरा साठला आहे। सातारा मेडिकल कॉलेजला जणू कचऱ्याचाच विकळा पडल्याचे चित्र दिसत आहे। परिसरातील काही बेशिस्त प्रवृत्तीमुळे या भागाला कचराकोंडीचे स्वरूप आले आहे। खेड ग्रामपंचायत सार्वजनिक स्वच्छ यंत्रणा सुस्त असून यावर उपाययोजना करत नाही। ग्रामपंचायत स्वच्छता यंत्रणा अजूनही येथील कचरा उचलला जात नाही अशी तक्रार नागरिकांच्याकडून केली जात आहे। सोनगाव फाटा येथे घरफोडी। सोनगाव फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी स्नॅक सेंटरचे कुलूप तोडून 12,000 रुपये चोरून नेले। याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 25 ते 26 मे दरम्यान मोहन गोपाळ राऊत राहणार सोनगाव तालुका सातारा यांच्या सोनगाव फाटा येथील हॉटेल आकाश स्नॅक सेंटरच्या दरवाजाचा कडेकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 12,000 रुपये चोरून नेले आहेत। मानगंगा नदीपात्रात पडून एक युवक बेपत्ता। मानगंगा नदीला आलेल्या पुरात पैसे येथील बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे। नवनाथ कोंडिबा पाटोळे वय 28 असे या युवकाचे नाव आहे। बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता, मात्र शोध काही लागला नाही। मानमध्ये मान्सून पूर्व पावसाने शेतकरी हतबल, लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान। मान तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सुरू असणाऱ्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे। रविवारी तब्बल 24 तास पावसाने हजेरी लावली। मलवडी आंधळीसह परिसरातील उत्पादक शेतकरी यामुळे हतबल झाले आहेत। शेतीची कामे ठप्प झाली आहेत। पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू आहेत, मात्र लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कोरेगाव तालुक्यात क्रशरने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेत वाढ। अधिकाऱ्यांचे हात ओले करून कोरेगाव तालुक्यात अनेक क्रशर चालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बेनामी संपत्तीत ढीग वाढवत आहेत। याबाबत पीपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी पुराव्याचे निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे। उच्च न्यायालयामध्ये कागदपत्रे सादर केली असून याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। याबाबत कोरेगाव तालुक्यातील गौण खनिजा बाबत अभ्यासपूर्ण निवेदन करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे। लोकशाही मार्गाने उपविभागीय अधिकारी व तहसील कोरेगाव यांना निवेदन देण्यात आले आहे। खंडाळ्यात फ्लॅटचे लॉक तोडून सोने लंपास। खंडाळ्यातील शिवाजीनगर रस्त्यावर असणाऱ्या एका सोसायटीमधील फ्लॅटचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने 1.25 तोळ्याचे सोने चोरून नेले आहे। या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले होते। या घटनेबाबत सानिका प्रदीप कांदे यांनी फिर्याद दिली आहे। महाबळेश्वर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची भिंत कोसळली। महाबळेश्वर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूच असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने आगमन झाले। आजपर्यंत कमी अधिक बळ असणाऱ्या पावसामुळे या महिन्यामध्ये तब्बल 15 इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। शहरातील हॉटेल चेंबर्स म्हणजे मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून त्याची संरक्षक भिंत या पावसात कोसळली। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।